तर मित्रांनो 10 ते 12 दिवस झालं मी YouTube पासून लांब गेलो होतो, कारण मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले फिरण्यासाठी गेलो होतो, म्हणून आपले व्हिडिओ येत नव्हते। आणि आपण जो काल व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ मी फिरायला जाण्याच्या अगोदरच शूट केलेला होता, फक्त तो व्हिडिओ एडिट करायला टाइम भेटत नव्हता, त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी खूप लेट अपलोड केला। तर मित्रांनो हे सगळं बाजूला ठेवू आणि सध्या ट्रेंडिंगला चाललेले विषय माधुरी हत्तीन आणि अंबानी यांच्याबद्दल बोलू। शेवटी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश भाऊ यांच्याबद्दल सुद्धा 2 शब्द बोलणार आहे, बघून जा। तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ सुरू करू। सगळ्यात अगोदर ही फोटो बघून घ्या। ही मुलगी आहे इवांका ट्रम्प। तर ही आहे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी। आता तुम्ही म्हणाल हिचे हत्ती सोबतचे फोटो आम्हाला का दाखवतोय तू? तर ही मुलगी आली होती अंबानीच्या पोराच्या लग्नाला। त्या मुलीच्या मागे जो हत्ती आहे त्या हत्तीनीचं नाव आहे गौरी। तुम्ही अंबानीच्या लग्नामध्ये एका जागेवर 3 दिवस हत्ती उभा केला, तेव्हा त्याच्यावर अत्याचार नाही झाला का? तुम्ही शो साठी मुक्या प्राण्यांचा छळ करताल, पण लाखो लोकांच्या श्रद्धेचा मान राखत एखादा हत्ती पाळला जातो आणि ह्यांचं म्हणणं आहे त्याच्यावर अत्याचार होतो। अरे बेंडूक बोर्डाच्या लाखो लोक आमच्या माधुरी हत्तीनीची देवासारखी पूजा करतात, हा अत्याचार आहे का? तर मित्रांनो विषय काय आहे, अंबानीला पाहिजे होता एक वंतारासाठी ट्रेन दिलेला हत्ती। भाऊंनी खूप चौकशी केली पण भाऊला कुठेच यश आलं नाही। नंतर भाऊचा डोळा गेला नांदणी गावातल्या माधुरी हत्तीनीवर आणि त्यांनी गावातल्या लोकांना विनंती केली आम्हाला हत्ती द्या, पण गावातले लोक नाही बोलले। मग त्यांनी एक डाव केला, हायकोर्टामध्ये रिपोर्ट केला माधुरी हत्तीनीची तब्येत बरोबर नाहीये, तिच्यावर अत्याचार होतोय। माधुरी हत्तीन सुद्धा जाते वेळेस रडत होती आणि हे बोलतायत की तिच्यावर अत्याचार होत होता। अगोदरच महाराष्ट्रातले कित्येक प्रोजेक्ट तुम्ही गुजरातमध्ये नेले आणि आता तुम्ही माधुरी हत्तीन सुद्धा नेली। राहिलं ते पुण्यामध्ये बुधवार पेठ, ते सुद्धा घेऊन जा, म्हणजे तुमच्या लोकांची सुविधा होईल। मी महाराष्ट्र सरकारला एक विचारतो, आम्ही तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? मी फक्त एवढं बोलतो, आमच्या माधुरीला आमच्याकडे परत पाठवा। आणि मित्रांनो आपला दुसरा विषय म्हणजे आपले हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश भाऊ यांचं अपहरण करून त्यांच्यावर हल्ला केला। मित्रांनो मराठी माणसाला पुढे जाऊ द्या, असं नका करत जाऊ। त्याने काय केलंय? आला होता का तुझ्याकडे काही मागायला? नाही ना, मग कशाला जळतो तू त्याच्यावर? आणि काही जण त्याच्या कमेंट बॉक्स मध्ये बोलतायत की हा एक स्टंट होता। तर मित्रांनो काही सांगता येत नाही, तसं पण असू शकते। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच, तर बाय।